बरं का. तर संत नामदेव कीर्तन करायचे आणि त्याच परंपरेतले एक वारकरी आपल्या इकडे आलेले आहेत. ते आहेत आपले पुढचे स्पर्धक बरं का. खरं तर मी संत स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं नाही, पण हे आल्यानंतर तुम्हाला कळेल की देवाची वस्ती माणसाच्या मनात असते. येत आहेत बीडहून राजू बाबा शेख. जोरदार टाळ्यांनी स्वागत. बोला पुंडलिक हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. आता हे 7 पराती आहेत. 7 पराती एकात एक 7 पराती आहेत. त्या 7 परातीच्या काठावर नाचत असताना त्या 7 पराती पायाने वेगवेगळ्या करायच्या. सर्व पराती काढायच्या पायानेच. परत पुन्हा त्या 7 पराती पायानेच एकत्र करणार असा हा कीर्तनाचं नृत्य आहे. पाहूया.
इथे स्पर्धक म्हणून आलात, पण हा या कार्यक्रमाचा सन्मान आहे, आम्हा सगळ्यांचा सन्मान आहे असं मला वाटतं. मकरंद सर, तुम्ही बोला, काय वाटलं तुम्हाला? बाबा, खरं तर मी खूपच लहान आहे. मी तुमचं काय अभिनंदन करणार? म्हणजे आम्ही जास्तीत जास्त काय करू शकतो? तर या केसरी झी मराठीच्या मराठी पाऊल पडते पुढे नितीन देसाईंच्या शो मध्ये मी जज आहे, मुग्धा जज आहे. आम्ही दोघं मिळून हा गॉंग आहे, हा सगळ्यात जास्त, म्हणजे याच्यापेक्षा जास्त आम्ही काहीच करू शकत नाही. तर मी एक औपचारिक म्हणून हे वाजवतोय. औपचारिक हा तुमचा मान नाही, हाही मान तुमच्या समोर फार कमी आहे, तरी मी फक्त औपचारिक म्हणून हा जितू. हे 10 पदकं मिळतात. 10 पदकं, त्या पदकांपैकी परीक्षक ठरवतात की किती पदकं द्यायची. त्या पदकांच्याही पलीकडे ज्याचं सादरीकरण असतं त्याला ते कड देतात, मानाचं कड. त्या मानाच्या कड्याच्याही पलीकडे ज्यांचं सादरीकरण असतं त्यांना ते गॉंग वाजवतात तिथं, जे त्यांनी आता वाजवलं. पण ते म्हणतायत की ते आता तेवढीच लिमिट आहे या कार्यक्रमात, त्याच्याही पलीकडचं जर काही असतं तर तेही त्यांनी केलं असतं. नाही, माझी तशी इच्छा नाही. आम्ही आलो तर आम्हाला काही मिळावं म्हणून ह्या आशेने नाही आलो. आम्हाला फक्त स्टेज उपलब्ध करून दिलं हे आमचं भाग्य आम्ही समजतो. अनेकांची प्रथा, ह्या भारताची प्रथाचं वर्णन सांगत आहे मी. गरीब कलाकारला पुढे आणण्याचा प्रयत्न का सरकार करत नाही? अनेक सवलती, अनेक सुविधा कलाकारात मोडतात. राज्य पुरस्कार तर दिलं ते नन्नी पटेल होते म्हणून, नाहीतर राज्य पुरस्कार मिळाला नसतं मला. तर तात्पर्य सांगायचं एवढंच की अपेक्षा मला कुठेच जगाला कुठेच केली नाही म्या मिळण्यासाठी, बरं का. पण सरकारच्या सवलती सत्य न प्रती असून सुद्धा गरीब कलाकाराला द्यायला काय हरकत आहे? आयुष्यभर आम्ही डोक्यावर सामान घेऊन फिरतो, गाडी नाही, काय नाही, सगळं लोकांचं मागामागी करून कार्यक्रम करतो. कारण पैसा भरपूर मिळतो मला, तसं नाही, समाज देतो. पण हे सगळं समुद्राला जातं, गंगेचं पाणी. समुद्र कसा आहे परपंच, 4 मुली, जगवायचं, खायचं, प्यायचं, सर्व वस्तू विकत. गावात गेलं तर घर नाही, रानात गेलं तर शेत नाही, लोकांची कामं करून करून आयुष्य आता होत नाही. तर मरायची वेळ आहे. मला तुमचं काही नको, पण सवलत सरकारची, सरकार असं आहे देत नाही कुणाला. सवलती सरकारच्या असून सुद्धा देत नाही. मला एवढं सांगायचं की गरीब कलाकार कसा जगतो, कसा राहतो याची छाननी करून द्या, सत्य परिस्थिती बघून द्या. दादा, तुमच्या सारख्या थोर कलाकारांचं दर्शन झालं ह्याचंच मी खूप धन्य मानते. धन्यवाद. एकदा आपण सगळ्यांनी पुन्हा एकदा आपले हात थकले पाहिजे इतपत आपण त्यांना शुभेच्छा देऊ.